छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मरणानं स्मरण करतो आहे। खऱ्या अर्थाने जो कार्यक्रम उशिरा सुरुवात होत नसतो तो कार्यक्रम कधी कार्यक्रमच नसतो। लग्न जरी ब्राह्मणानं दिलेल्या वेळेवरती लागलं तर ते 2 महिन्यात डिवोर्स झाल्याशिवाय राहत नाही। त्याचं सत्य परिस्थिती कारण एवढंच असतं काका, कारण ते वेळेवर लागतं। म्हणून आपलं डिवोर्स आपल्या बायकोसोबत व्हायला नाही पाहिजे म्हणून कार्यक्रम आम्ही मुद्दामून थोडासा उशिरा लावला। आता अनेक जणांना हेही वाटत असेल की हा साहिल आला, बोलत आहेत, आवाज तर बाहेर ठीकठाक येत आहेत, एवढा कशाला भाव खायला पाहिजे, धडकन स्टार्ट करायला का हरकत आहे। 40-45 पार केलेल्या लोकांना हलके हलके केस थोडेसे पांढरे झाले, त्यांना हेच वाटते की पोट्टे शायनी आहेत, यांना अक्कल नाही आहे, फालतू वेळ खातायत, आम्ही उपाशी पोटी बसलो आहे। पण असं अजिबात नाही आहे। तुम्ही मित्रमंडळी, मायबाप वेळेतून वेळ काढून या ठिकाणी आले आणि साहिल दर्णेला ऐकण्यासाठी थेट जवळपास 2.5-3 तासापासून वाट पाहत आहेत, तर आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद, आभारी आहेत मी। खऱ्या अर्थाने जगाच्या पाठीवरती अनेक देश होऊन गेलेत, अनेक देश उदयास आलेले आहेत, अनेक देशामध्ये अनेक राजे महाराजे, अनेक गोष्टी रोज घडतायत, परंतु जवळपास 350 वर्ष झाले तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की जय हा शब्द आमच्या ओठातून कसा काय उंगळतो, हाच सर्वात मोठा विश्लेषणाचा प्रश्न आमच्या मस्तकामध्ये शिरतो। खऱ्या अर्थाने भारत देशामध्ये अनेक मोठमोठे महात्मे होऊन गेले तरी सुद्धा 350 वर्षानंतर शिवरायांना जाणण्यासाठी आम्हाला काही वेगळं जाणावं लागत नाही। छत्रपती शिवरायांच्या बोलीभाषेवरती भाषण केले जातात, छत्रपती शिवरायांच्या पेहरावावरती भाषण केले जातात, छत्रपती शिवरायांच्या तलवारीच्या पातीवरती भाषण केले जातात, शिवरायांच्या तलवारीच्या म्यानावरती भाषण केले जातात, शिवरायांच्या शरीर यष्टीविषयी भाषण केले जातात, शिवरायांच्या विचारांविषयी भाषण केले जातात, शिवाजी महाराजांच्या राजकारणाविषयी भाषण केले जातात, संस्थापनाविषयी भाषण केले जातात, भाषण हे दैवत आपल्या सर्वांच्या समक्ष असं होतं। जवळपास हिंदू धर्म संस्कृतीतील 33 किंवा 36 कोटी देव जरी एकत्रित केले आणि एक साईडनं ठेवले तरी सुद्धा सर्वांना पुरून उठलेला एकच परमेश्वर होता, तो म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज। खऱ्या अर्थाने इतिहास ज्यावेळेस मी सन्मानापूर्वक तुमच्या सर्वांच्या समक्ष सांगतो त्यावेळेस मला लक्षात असायला पाहिजे की आज इतिहास सांगून चालणार नाही, तर इतिहासाला आजच्या परिस्थितीत नव्हे तर इतिहासाला 350 वर्षाच्या अगोदर पोहोचवावं लागेल आणि 350 वर्षाच्या इतिहासामध्ये त्या गोष्टीला कंपॅरिझन करावं लागेल, अनालिसिस करावं लागेल, रिसर्च करावं लागेल आणि त्यातून जो अर्थ निघतो त्या सर्वांच्या समक्ष पोहोचावा लागेल। खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस जन्माला यायचेच होते त्यावेळेस दयनीय परिस्थिती काय, महाराष्ट्र नावाची एखादी परिस्थितीच उभी नव्हती अख्ख्या जगभर्यामध्ये, विश्वभर्यामध्ये, पृथ्वी गोलावरती। दादा, मी नेहमी म्हणत असतो माणसं जरी कमी असते तरी विचारवंतांची दर्दी आहेत। साहिल जिथे उभा राहतो, मला गर्दी ना हजार पाहिजे, नुसता टाळ्यांचा ना बाजार पाहिजे, मला गर्दी ना हजार पाहिजे, केवळ टाळ्यांचा ना बाजार पाहिजे, इतुकीच मिळावी दाद डोळ्यांतून, इतका रसिक बहारदार पाहिजे। आणि रसिकत्व बहारदार पद्धतीनं तुमच्या सर्वांच्या मस्तकामधून, कानामधून, डोळ्यामधून, हृदयामधून माझ्यापर्यंत पोहोचतोय, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद। ज्यावेळेस 1600चा काळ होता त्यावेळेस आमच्या लक्षात येतं की छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस जन्मास यायचं होतं त्यावेळेस आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही या 3 सल्तनतच्या आधारे संपूर्ण विश्व चालायचं, आमचा भारत चालायचं। केवळ हिंदुस्थान नव्हे, अफगाणिस्तान नव्हे तर संपूर्ण जगभरात आमची सत्ता पसरली पाहिजे, हाच ध्यास मोगलशाहीच्या अगोदर त्या ठिकाणी निजामशाहीमध्ये होता। म्हणून मराठी माणसामध्ये जो कोणी मर्द मराठा जन्मास यायला हवा, तो छाती ठोकपणे तलवार चालवायला हवा, तो माणूस तुमचा अजिबात ठेवणार नाही जोपर्यंत तो आमचा सरदार किंवा सेनापती बनणार नाही। आणि निजामशाहीचा बादशाह म्हणून, निजामशाहीचा राजा म्हणून, निजामशाहीचा नौकर म्हणून, निजामशाहीचा चाकर म्हणून राजे शहाजी भोसले यांना बेंगलोरामध्ये नेण्यात आले। अजिबात त्यांना बेइज्जती पसंत नव्हती, परंतु त्यांच्या लक्षात आलं की तुमच्या आई बहिणींची आबरू आम्ही लुटल्याशिवाय राहणार नाही, म्हणून तुम्हाला आमच्यामध्ये काम करावंच लागेल। न राहता शिवनेरीवरती आले आणि शिवनेरीवरून जाधवाच्या कन्याशी जिजाबाईंशी शिंदगड राजाला लग्न झालं आणि लग्न करून ज्यावेळेस या माय माऊलीला स्वतःची पत्नी समजून या ठिकाणी आणलं त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला काही वर्षानंतर हे निजाम लोक, आमचे मालक, हे निजामशाही पुण्यामध्ये स्थापन करण्यासाठी परवानगी देणार आहे।
म्हणून तिथं मराठी साम्राज्य तयार करायचं, निजामशाहीच्या छाताड्यावरती लाद घालायची, पुढे रंगलं पाहिजे आणि आम्ही सर्वप्रथम मराठीचं साम्राज्य तयार करायचं. पण केव्हा? जिजाऊ, तुझ्या पोटी एखादी मुलगी जर जन्मास आली तर ती भवानीचं नाव घेऊन जन्मास येईल, आणि जर जिजाऊ तुझ्या पोटी एखादी शिवबा जन्मास आला तर तो शिवबा राजा वाघाला फाडल्याशिवाय राहणार नाही. एवढं सामर्थ्य म्हणून जन्मास आला पाहिजे. दिवस गेले, 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, 4 नव्हे, 8-9 महिने गरोदरपणाने राहिली आणि त्यांनी लक्षात घेतलं की पर्यायच नाही, चान्सच नाही. जर आपल्या पोटी, शब्द तुमचे माझे नाही, शब्द जिजाऊचे नाही, शब्द शहाजी राजांचे, तर जिजाऊ आपल्या पोटी जन्मास आलेला वाघ किंवा वाघीण हिला गर्भसंस्कार देणे अतिशय महत्वाचे आहे. मग गर्भसंस्कार कसे द्यायचे? मग गर्भावरती हात ठेवायचं आणि म्हणायचे, प्रभू श्री रामकृष्णाच्या आदर्शाची भगवद्गीता वाचायला सुरुवात केली. प्रभू श्रीरामाचं त्या ठिकाणी पराक्रम वाचायला सुरुवात केली. रामायण वाचवणं शिकवलं. यदा यदा हि धर्मस्य, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. अर्थात पोटावरती हात आहेत. जर तुम्ही माझ्या पोटी जन्मास आले ना तर तुम्ही राजे असणार. आणि श्रीकृष्णानं जरी भगवद्गीतेमध्ये पुन्हा एकदा जन्म घ्यायचं ठरवलं, तो जन्म घेणार नाही. श्रीकृष्ण माझ्या उदरातून जन्म गेल्याशिवाय राहणार नाही. त्या माय माऊलीचे शब्द. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवराय एक महाकाय दृष्टी निर्माण होण्याच्या अगोदर, छत्रपती शिवाजी महाराज होण्याच्या अगोदर हा शिवाजी कसा घडला हेच आमच्या लक्षात यायला पाहिजे. शिवाजी नावाचा अंश जन्माचाच यायचा दादा, तरी सुद्धा पोटामध्येच ठरलं की हा राजा जन्मास येणार. गडकिल्ल्यावरती नगाडे वाजायला लागले, सल्तनत गाजायला लागली, घोड्यांच्या टापा गाजायला लागले. मांगीनबाई शहाजी राजांकडे गेली. राजे, आनंद आनंद आनंदाचे अश्रू आहेत राजे. मुलगा 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 शिवाजी जन्मला. शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला. राजाचा अधिपती, साऱ्या राजाचा अधिपती, दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आनंदाचे अश्रू जिकडे तिकडे वाहायला लागले. आता आनंदच आनंदच आनंदच. आणि सुखाचा कल्लोळ आला, सुखाचा कल्लोळ आला. जन्म झाला आणि निजामशाहीची चाकरी करण्यासाठी खलिता शहाजी राजांनी हाती घेतला. खलिता होता बँगलोरला येऊन लग्न झालं, लेकरू झालं. बँगलोरला येऊन तुला राहायचं आहे. आता बँगलोरला यायचं आहे परिवारानिशी बँगलोरला राहून गेले. पहिला पुत्र होता संभाजी राजा, धाकटा पुत्र होता शिवाजी राजा. आणि त्यावेळेस ज्या ठिकाणी निजामशाहीची चाकरी करताना हे भोसल्याची खानदान गेली. 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 5 वर्ष झाले. शिवाजी महाराजांना रामाचं नाव सुद्धा जिजाबाई ऐकवत नव्हती. ते जे काही संस्कार झाले 9 महिन्यात झाले. कारण इथं जर रामाचं नाव घेतलं तर आमची जीभ उडवल्याशिवाय राहणार नाही. परंतु जवळपास 12 वर्षाचे राजे झाले आणि 12 वर्षानंतर खलिता दिला. शहाजी, तुमचं कार्य अमाप आहेत. तुम्ही एकनिष्ठ आहेत या निजामांना. एक काम करा, त्या पुण्यामध्ये जावा, तिथे आपली सल्तनत निजामशाहीची उभी करावा. तुम्हाला तिथला राजा बनवावा. शहाजीनं छोटं मंत्रिमंडळ दादोजी कोंडेवाला बोलावलं आणि म्हणालं की ह्या माझ्या शिवाजीला तिथं जाऊन राजा करा. जिजाबाईंना सांगितलं हवे ते संस्कार दे आणि याला तिथून घेऊन जा. पुण्याला माय आणि लेकरू आणि छोटं मंत्रिमंडळ आलं. हुबेहूब निजामाच्या छातीवरती लाद घालून मराठी माणसाचं साम्राज्य तयार करायचं. परंतु जिजाबाई पाहते तर काय, साम्राज्य तयार कुठून करायचं आणि नेमकं कोणावरती करायचं. या ठिकाणी माणसं तर अजिबात दिसत नाही. माणसं गेले गेले गेले. कुठे नेमके माणसं? वेळेअभावी थोडंसं धावत आहे मी.
समजून घ्या बा. गेले नेमके कुठं माणसं? एका कान्या कोपऱ्यामध्ये विचार करून लक्षात घेतलं की इथं डुकरावरती राज्य चालवायचं, माणसावरती तर दिसतच नाहीये. इथं घोड्यावरती राज्य चालवायचं, इकडे हत्तीवरती राज्य चालवायचं, इथे मातीवरती राज्य चालवायचं, इथे इथे दगडावरती राज्य चालवायचं, इथे धोंड्यावरती, पशुवरती, पक्षीवरती राज्य चालवायचं. पतिदेव तुम्ही आदेश दिला, माणसंच नाहीये या पुण्यामध्ये. ज्या वेळेस माणसाचा शोध लागला तर माणसं तिकडे गडकपारीच्या पायाला लागले होते, नदीच्या दऱ्याशी लपून बसले होते, जीव वाचवत हेच मराठी माणसं. जिजाबाई लहानशा 10-12 वर्षाच्या शुभाला घेऊन त्या ठिकाणी गेल्या आणि म्हणतात, ए भ्याडांनो, काय करताय रे? या, आपण आपलं राज्य घडवू रे, आपण आपलं स्वराज्य घडवू रे. या, का बरं तुम्ही इकडे गेलेत? तुमच्या शेती वाड्या, घर दार, अन्न वस्त्र निवारा कुठे गेलाय? पुरातून शब्द उघडला की आई, आई आम्ही पुण्यात राहायला येऊ शकत नाही, कारण ज्या वेळेस मी पुण्यात राहायला आली फक्त विठ्ठलाचं नाव घेतलं, लातीन विठ्ठलाची मूर्ती पाडली हो त्यानं. फक्त रामाची जय श्रीराम म्हटलं, जीभ चटकन कापण्यात आली आमची. एक उभा झाला, माझ्या डोळ्यात देखत माझ्या बायकोचं निर्वस्त्रहरण करण्यात आलं, बलात्कार करण्यात आला, मराठी बोललं म्हणून. आमचा धर्म कोण वाचवणार? आम्ही जर मराठी संस्कृत भाषेत बोलत ना तर आमच्या जिभेवरती मासाचे कच्च्या ठोराचे तुकडे आणून टाकतात हो. सारं गेलं कसं त्या गावात येऊ? त्या रायबानं त्या पुण्यामध्ये आमच्या गावामध्ये शेतीमध्ये उलट्या नांगराचा गाढव चालवला, भात रोवली, उलटी वाहनाने फुटकी कवडी टाकली आणि म्हणाली, अहो साहेब, का इथे जर कोणी आलं तर भूत तुमचा निर्वंश केल्याशिवाय राहणार नाही रे. उसवला गणगोत सार आधार कुणाचा हे भेगाडल्या भुई परिजीना अंधार जीवाला जाळी बळ दे झुंजायाला तिरपेची ढाल दे इनविती पंच प्राण जिव्हारात ताल दे करपल राण देवा जळाला शिवार तरी नायो धीर सांडला खेळ मांडला. जिजाबाईंनी त्यांचे अश्रू पाहिले. जिजाबाईंच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले की एखाद्या पुरुषांच्या पत्नीची आबरू त्याच्या समोर तिसरा व्यक्ती लुटत असेल तर सांगा कसं वाटत असेल. त्यांनी विचारलं, कुणाच्या भरोशावरती आम्ही जिजाबाई पुण्यात यावं, गावात यावं, शहरात यावं, घर बांधावे? जिजाबाई म्हणाले की मी निर्वंश माझा झाला तरीही चालेल, त्या उलट्या नांगरानं रायबानं ज्या दुश्मनानं फास रोवली होतीत ना ती फास लातीनं फेकली आणि इथे घर करून राहायचं. आता आपलं बळीराजाचं राज्य येणार, शेतकऱ्याचं राज्य येणार. ते कुणाच्या भरोशावरती? माझ्या शिवाजीच्या भरोशावरती. हा शिवाजी मेला तरीही चालेल, पण आपलं स्वराज्य हे घडलंच पाहिजे. माणसं पुण्यात आली, माणसं शिकायला लागली, माणसं राहायला लागली, मातीचे खांड थेपायला लागली, कड्यानी घर उभारायला लागली, नांगरायला लागली शेती. आणि सर्वात मोठा प्रश्न पडला की जिजाबाई जवळ पुन्हा आले सगळेजण. हा माणूस अजून या क्षेत्रातच यायचा की अहो साहेब, तुम्ही म्हटलं की गावात या, आम्ही गावात आलो. तुम्ही म्हटलं की घरं बांधा, आम्ही घरं बांधली. जिजाबाई तुम्ही म्हटलं की शेत्या करा, शेती नांगरली. पण
आम्ही शेतीत पेरावच तर पेरावं काय? बैल सोडी कुठं आहे तिथं, रेंगी कुठं आहे तिथं? आमच्या जवळ काहीच नाही, फक्त जगण्यासाठी मरायचं, मरण्यासाठी जगायचं. बस. आणि त्यावेळेस भारताच्या इतिहासामध्ये पहिली सहकारी संस्था उभी केली, स्वराज्य नावाची. आणि ज्या सहकारी संस्थेच्या अंतर्गत बैल जोड्या आणि पिकं उत्पादन करणाऱ्यांची ह्या सगळ्या गोष्टी जिजाबाईंनी वाटप केल्या. जगाच्या पाठीवरती सर्वात प्रथम सहकारी पतसंस्था निर्माण करणाऱ्या आई ठरल्या आणि त्याच्या अध्यक्ष ठरल्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब. छान पहिलं पीक लावायचं तर कंस लावायचे. मातीमध्ये कंस लागले. त्या नदीच्या नाल्याच्या कपारीमधून त्या मोठीनं पाणी घेऊन पिकावरती द्यायचे. पीक अंकुरू लागलं. लहान मुलं खेळायला लागली वावरात. गोफणी बांधून त्या ठिकाणी पक्ष्यांना उडवायला लागली. पिपे वाजू वाजू मस्त 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 आनंद झाला. राज्यामध्ये तर आनंद झाला, परंतु ज्यावेळेस पिकं काही महिन्यानंतर वरती आली, हवेच्या पाण्यानिशी डोलू लागली. जिकडे तिकडे आनंदश्रू चालू होते आणि आनंदामध्ये मुघलांचा फरमान आला आणि फरमान येऊन दुश्मनाला म्हणाले. दुश्मनांचा फतवा आला आणि फतवा गावात एक जण वाचत आला. तुम्हाला सांगितलं होतं की या मातीमध्ये जमिनीची शेती करू नका. तुम्हाला सांगितलं होतं इथे पीक लावू नका. आता 4 महिन्यानंतर तुमचे कंस आलेत ना. अख्ख्या शेतीवरती रात्री 12-12:30च्या सुमारामध्ये यमुनांची टोळधाड येणार आणि घोड्यांच्या टापानी बंदी शेती उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. एवढा मोठा प्रश्न जिजाबाईकडे घेऊन गेले. जिजाबाई तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळं केलं. आता आम्ही उत्सुक आहेत. एवढ्या दिवसापासून बकरीसारखा पाना पाचोळा खाऊन मराठी माणूस जगत आहेत. व सांगा ना मला की आता आपल्या इथे लोक येणार हजारोच्या संख्येने आणि घोड्यामध्ये टापांनी सगळं नुसतं नाबूद करणार. जिजाबाई शांतता राहिली आणि जिजाबाईंनी शब्द केवळ एक वाक्य ओंगळले. तुमची राणी मी नाही, तुमचा राजा शिवाजी. तिकडे जा, त्याला म्हणा. या माणसाकडे सगळेजण आलेत आणि शिवाजी महाराजांना म्हणू लागले, महाराज तुमच्या आईच्या सांगण्यावरती आम्ही या ठिकाणी आलोत. राजे सांगा ना, आता आम्ही काय करू? आमचे कंस घोड्याच्या टापानिशी तुडवल्याशिवाय राहणार नाही हो. आम्हाला अजिबात कळत नाही. शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक झाले सगळेजण. तिथं मरता मरता इकडं आलो, इकडून मरता मरता जगायला लागलो. जगता जगता अन्न पोटाचं पिकवायला लागलो. पिकलेलं अन्न माती. मागू कसामी अन मागू कुणा, माझी व्यथा मी समजावो कुणा. आहे उभा बघतारी तुझा, जाणून घे जरा शिवाजी राजांनी त्यांच्या सर्वांसमक्ष मान उभी केली. 12 वर्षाचं लेकरू काय म्हणते. तुम्ही तुमच्या शेतीवरती पाखरं बसू नयेत माझ्या मायबापांनो म्हणून काय करता? शब्द शिवाचे निघाले आणि त्यांनी झटकनीशी उत्तर दिलं, सोपियात राजा. आम्ही गोफण्या घेतो, गोफण्यामध्ये दगड बांधतो आणि फिरवतो लांबकडूनच पक्षी उडून जातात सोपात. मग तेच करा. कसं करायचं तर तेच करा. नियोजन आखण्यात आलं. दिवसभर जंगलाच्या बाजूने गळेकपाऱ्यात नदी धोंड्याशी फिरता फिरता दगड जमा केले. ते दगड कापडामध्ये बांधण्यात आले आणि आता यमुनांची टोळधाड येणार. आम्ही कापड बांधणार आणि त्यांच्या मस्तकानिशी मारणार. पहिला प्लान स्वराज्याचा बंड पुकारायचा सुरुवात झाला.
गनिमी काव्याने महाकाय दृष्टीचा उदय झाला. साहिल दरने पहिला इतिहास सांगायला सुरुवात झाला. आणि ज्या वेळेस रात्री 12-12:30च्या हस्ते तगडक 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 तिकडून घोडे येतात. अरे घोडे, अरे बांध बांधा घोडे येतात बांध बांधवा. दगडे बांधलं आणि आता त्या ठिकाणी अल्लाह अकबर, अल्लाहच्या तलवारी निघायला लागल्या. आणि आता पिक मारणार. रात्री 12-12:30च्या सुमारास दगड घेतले आणि लोकांनी मारायला लागले. धड 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 धड. कोणाच्या डोळ्याला लागत आहेत, कोणी रडत आहेत, घोड्याच्या पायाला लागत आहेत, घोड्याच्या डोळ्यातून रक्त सांडत आहेत. जिकडे जशा एखाद्या लावडीनीची भुतरीची वावटं सुटायची. धोका 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 धोका, मराठों ने धोका कर दिया. राजांकडे वापस आले आणि राजांना म्हटलं की राजे, तुमच्या सांगण्यावरून राजे, आज आम्ही आमच्या जमिनीवरच्या पिकांचं संरक्षण करू शकलोय. राजे म्हणाले, तुम्ही तुमच्या जमिनीच्या पिकांचं संरक्षण केलं, परंतु भविष्यात तुमच्या जमिनी तुमच्या असायला पाहिजे, म्हणून तुम्ही आता तुमच्या मातीची आणि शेतीचंही रक्षण करायला पाहिजे. आणि जगाच्या इतिहासात पहिला 7-12 छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच बळीराजाचा काढून दिला, जे जगभरामध्ये शेतीचे राज्यकारभार चालतात. हे सर्वात मोठी देण छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी घडवून दिली. शिवाजी महाराजांना आऊसाहेबांनी सांगितलं की राजे, नव्हे एकल्याचा खेळ म्हणून जमवीला मेळ. राजे, तुम्हाला जर जगात काहीतरी उत्तम करायचं असेल तर सवंगडी बनवणे अगदी फार गरजेचे आहे. मावळे जमा करावे लागेल. आणि ज्यावेळेस मावळे जमा करायला आपण गेलो, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की मित्रमंडळी कशी वाढवावी, कशी कैद करावी, कशी बंदिस्त करावी आयुष्यभरासाठी छातीमध्ये, प्रेमामध्ये, दिल के अंदर. आणि राजांच्या लक्षात आलं की आपल्याला या ठिकाणी तलवारबाजीचं प्रशिक्षण द्यावं लागेल, ढाल चालवण्याचं प्रशिक्षण आपल्याला द्यावं लागेल. परंतु आपण या ठिकाणी जर तलवारी, इळे, खुरपे जर का तुम्ही दादा काढलेत ना, तरी ते लोक येतील, तुमचे तलवारी, इळे, खुरपे तुमच्याच छाताड्यात, मस्तकात, पाटीत, पोटात, मांडीत, पोटात घालतील आणि तुमचा नाईलाज केल्याशिवाय राहणार नाही. जिजाबाईंनी सांगितलं की जा त्या जंगलामध्ये, त्या नदीच्या काठावरती किर्र जंगल आहेत ना, तिथे जाऊन शिका, प्रशिक्षण घ्या. आणि भर जंगलामध्ये ते जायला लागले. आपल्या सवंगड्यांना घेऊन मस्त खेळ रंगात आला, ढाल तलवारी रंगात आला. आणि त्यांच्या लक्षात आलं की जर का कोणी जर एखादी परव्यक्ती या ठिकाणी आला तर त्या झाडावरती बसलेलं एक पोर आम्हाला एखाद्या पक्षाची किंवा प्राण्याच्या आवाजाची खूण करणार आणि मला इशारा करणार आणि आम्ही हे सगळं गवताच्या अंदर ठेवून विटी दांडूचा खेळ खेळायला सुरुवात करणार. प्लॅन ठरला. खेळ काका एक दिवस जोमामध्ये चालला. जोमामध्ये खेळ चालताना इकडून ढाला चालू आहे, तिकडे तलवारी चालू आहेत, ढाला चालू आहेत, तलवारी चालू आहेत, ढाला चालू आहेत, तलवारी चालू आहेत. आणि एवढ्यामध्येच तिथून एका मोराचा आवाज आला. यांच्या लक्षात आलं मोराचा आवाज आपल्या पोराने काढला. एक काम करा, आता एक काम करा, सगळं 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 आतमध्ये ठेवा. कोणीतरी आलं जे आपल्याला इशारा करत आहेत म्हणून आपल्या पोरानं आपल्याला हुंकार दिली, मोराचा आवाज काढला. मग एक काम करा, सगळे शांत आणि एक जण तिथं टपकन ते पोरगा खाली पडला आणि त्या पोराला विचारतं का रे कशास आला इकडे. पोराने उत्तर दिलं, मला तुझ्याशी नाही राजे शिवाजीशी भेटायचं आहे. तो म्हणाला की ठीक आहे, तर राजांना सांगणं घालून आणतो. राजे, तुम्हाला भेटायला कोणीतरी आलाय, तिकडचा आहे. कोण आहे तरी? रामोशाचा बहिर्जी म्हणतोय तो. बरं ठीक आहे, बोला त्याला. रामोशाचा बहिर्जी आला आणि बहिर्जी त्याला म्हणतात की राजे, राजे खूप वर्षांनी दर्शन झालंय राजे, तुमची कीर्ती लहान वयात किती दूरवर पोहोचली आहेत राजे. राजे, मला बी तुमच्या खेळामध्ये सामील करून घ्या ना. राजेंनी उत्कार घडले की काय करतोस रे तू, काय करतोस रे तू, काय करतोस रे तू. त्याने उत्तर दिलं, हवा तो आवाज काढू शकतो, हवी ती नीती ऐकू शकतो, हवी त्या पद्धतीचे प्लॅनिंग तयार करू शकतो, हवे ते रूप धारण करू शकतो, दांडपट्टा चालू शकतो, तलवार चालू शकतो, तुम्ही म्हणाल तर कट्टा सुद्धा बनवू शकतो. अरे उत्तम,
हाच तर पाहिजे आपल्याला. घे ये. नाही राजे, बापासनी सांगावा घालून येतो आणि उद्यापासून तुमच्या संघामध्ये सामील होतो. तिकडे गेला आणि जाता जाता वळून राजांकडे पाहतो तो आणि म्हणतो की राजे, वाईट नाही वाटावं पण एक गोष्ट सांगू का तुम्हाला. राजे म्हणाले, सांग रे. नाही राजे, तुम्ही मारान बिरान तर फालतू उचापत कशाला. अरे सांग रे. नाही राजे, जाऊ आता जर नाही सांगितलं सरशिच्यत करतो. ठीक आहे राजे. राजे, त्या कोणीतरी लक्षात आणून द्या, त्या पोराला या महिन्यात कधीच मोर बोंबलत नसतो जंगलात. अरे हाच तर होय आपला भाट्या, बहिर्जी नाईक, ज्याचं नाव छातीला लावला. हाच बहिर्जी नाईक समोर गुप्तहेर प्रमुख राजाचा होता. पहिला मावळा स्वराज्यात आला रे. दोस्ती भी करना तो ठीक ठाक से, दोस्ती भी करना तो हाक से. दुसरीकडे एक दिवस दुसऱ्या मावळ्यांचा खोट चालू असताना, एक दिवस शेजारच्या गावामध्ये यात्रा चालू असताना एक मुलगा मस्त त्या लक्ष्मीचं रूप धारण करून स्वतःच्या अंगाला पट्टे मारत होता. फटाक 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 फटाक. इकडून जसा एखादी नागिन चळचळली असा फटका चालू आहे. फटाक 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 फटाक. राजांची नजर मात्र त्या मुलाकडे गेली आणि मुलाकडे पाहून राजांनी बोलावलं, काय करतो रे तू. दांडपट्टा चालव तुझी. बर, येतो का आमच्या संघात. हो, काय करावं लागेल तुम्हाला. हाच दांडपट्टा चालवायचा आहे, फक्त स्वतःच्या अंगाला नाही तर दुसऱ्यांच्या पाठखाड्याचं माप सोलून काढायचं आहे. तसा दांडपट्टा तू चालव. नाव काय रे तुझं. माझं नाव जीवा महाला. महाकाय दूरदृष्टीचा उदय इथं सुद्धा होतो की भविष्यात. शिवराज्याभिषेक सोहळा जेव्हा 6 जून 1674 ला घडेल तेव्हा घडेल, पण आजचा मावळा जमा झालाय की नाही. असंच जाता जाता एक मुलगा आण बाण असा दांड त्याचे आहेत हत्यासारखे, नुसता रस्त्याच्या बाजूनं गपगप चालतोय नुसता. त्याची शैली शरीरयष्टी पाहून राजाने त्याला जवळ बोलावलं आणि त्याला विचारलं, तुझी शरीरयष्टी तर अपरंपार रे, तू तर बेहद्दल आहेत रे. एखाद्या हत्तीचं बळ तुझ्यात आहे की काय एवढा वाटतो रे शरीरयष्टीकडून. काय करतो रे. काही नाही राजे, खातो पितो न झोपतो. येशील का आमच्या सैन्यात. हो राजे, काय करावं लागेल. काहीच नाही, खायचं प्यायचं झोपायचं, आडवं आला त्याला कापायचं. बस. नाव काय तुझं. संभाजी आवजी कोंढाळकर. अफजल खानाची लढाई झाल्यानंतर त्या ठिकाणी अफजल खानाच्या सोबत जो बंडा आला होता ना, बंडा, त्या बंडाची जेवढी शरीरयष्टी होतीत ना, तेवढी शरीरयष्टी याची आणि अफजल खानाच्या प्रतापगडाच्या तिथपर्यंत हा माणूस संभाजी आवजी कोंढाळकर राहतो. छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं की आता राज्य हळूहळू वाढतंय. आता मग याला वाढवायचं असेल तर आपल्याला सर्वात आधी समान नीती तयार करावी लागेल. आणि समान नीतीचा पहिला नमुना तिथं तयार झाला. शेतकरी पैसे कमवत होते आणि कुलकर्णी, जोशी, देशमुख, देशपांडे हे आडनावं नाही आहेत काका, त्या काळातल्या पदव्या होत्या. आणि हे लोक वतनदार होत होते. आणि हे वतनदार लोक बादशहा ज्यावेळेस आले, ते बादशहा सांगायचे की यांच्याकडून 400 रुपये प्रत्येक मजुराकडून शेतीकडून काढल्याशिवाय राहायचं नाही. आणि ज्या वेळेस त्यांना आदेश दिल्या गेल्या तर त्यांनी 400 काढायला पाहिजे. ताही 4000 रुपये एकाकडून वसूल करून घेत होते त्या काळात. 1600च्या काळात 4000 रुपये 3600 जवळ ठेवायचे आणि 400 मात्र बादशाला द्यायचे. ही गोष्ट जशी राजांच्या कानावरती गेली आणि राजे कडाळले की तुम्ही ज्या वतनदारांनो गड्या बांधल्यात ना, त्या गड्या आत्ताच्या आत्ता खाली करा. त्या गड्या खाली करून गावात या, मातीचे घर बांधून राहा. जे समजले ते उमजले, जे समजले नाही त्यांना उमजावून सांगितलं, जे उमजले नाही त्यांना धडपडून सांगितलं, जे धडपले नाही त्यांना मारून सांगितलं, जे मारून सांगितलं नाही त्यांचा दम काढून सांगितलं. चल, माझ्या शेतकऱ्याच्या मिरचीच्या देटालाही हात लावू नको रे, नाहीतर तुझा हात धडा सकट कलम करण्यात येईल.
महाकाय दृष्टीमध्ये शेतकऱ्यांची परमार्थाची दृष्टी सर्वात पहिले राजांनी मोजली आणि वतनदारी पद्धती मोडून पहिल्यांदा इतिहासामध्ये वेतनदारी पद्धती चालू केली. जे तुम्ही जमादार, ठाणेदार, जमदार, आमदार ह्या पदव्या आताच्या नाही आहेत लोकशाहीच्या. खरं लोकशाही आणि खरं संविधान छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात चालायचं आणि त्या पदव्या तिथून आता आम्ही फक्त ॲडॉप आणि ऍक्सेप्ट केला. हे पदव्या शिवाजी महाराजांनी त्यावेळेस दिलेल्या होत्या. 2 आण्यासाठी मजूर धावत आला स्वराज्यामध्ये. मजुरांनी पाया लागले शिवाजी महाराजांचे आणि राजे तुमचा जो अधिकारी आहेत ना सचिव, त्या सचिवांनी मला 2 आणे माझे परत केले नाही हो. शिवाजी राजांनी म्हटलं की 2 आणे परत केले. बाजूचा म्हणतोय की जाऊ द्या ना राजे, 2 आण्याची गोष्ट आहेत ना, होऊन जाते तेवढं ऍडजस्ट. शिवाजी राजांनी स्वतःच्या अधिकाऱ्याला बोलावलं त्या ठिकाणी, त्या सचिवाला, आणि त्याच्यावर तलवार काढली आणि त्याच्या गर्दनीशी लावली. माझ्या शेतकऱ्याची फुटकी कवडी ही अजिबात चालणार नाही तुम्हाला. 2 आणे आत्ताच्या आत्ता परत करा, इथे राजीनामा द्या. परत जर अशी काही गोष्ट घडलीत ना तर तुमचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. हात शिवाजी राजा. एवढी अपार दृष्टी शिवाजी महाराजांची, एवढी अपार बुद्धिमत्ता. 2 आण्यासाठी म्हणजे आजकालचे 2 रुपये पकडा काका. 2 रुपयासाठी कोणी कोणाला स्वतःच्याच अधिकाऱ्याला. आणि एक स्टेटमेंट लक्षात घ्या या राजांचं. त्यावेळेस स्टेटमेंट दिलं की रयत हे अधिकाऱ्यासाठी नसते काका, तर अधिकारी हे रयतेसाठी असायला पाहिजे. सर्वात मोठी विशेषता शिवराजांनी सांगितलं. 350 वर्ष झाल्याच्या नंतर ही जिकडे पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडे लावा, झाडे जगवा, ही संकल्पना जिकडे तिकडे आम्ही नाचतो आहेत, वाचतो आहेत. परंतु खऱ्या अर्थाने खेड शिवापूरचं धरण पहा, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये पहिलं धरण बांधलं. जवळपास 30 पेक्षाही जास्त धरण शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी बांधले. केवळ मसाल्याचे पदार्थ आउट ऑफ कंट्री मध्ये सुद्धा सगळे 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 मसाले सुद्धा निर्यात होत होते आणि शेतकरी पैसा कमवत होता. हे सर्वात मोठं वैशिष्ट्य आपल्या राजांच्याच हस्ते आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस 1657 मार्च मध्ये पहिल्यांदा जुन्नरवरती हल्ला केला, मोघलवरती, त्या औरंगजेबाच्या ठाण्यावरती, त्यांच्या लक्षात आलं की औरंगजेब म्हणजे महाकाय परमेश्वर आहेत. या विश्वाचा अधिपती राष्ट्रपिता आहेत. या औरंगजेबाजवळ 20 लाख सैन्य आहेत आणि शिवाजी महाराजांजवळ फक्त 9,000 सैनिक. शिवाजी महाराजांचं साम्राज्य वर्धा जिल्ह्यासारखा एखादी अर्धा जिल्हा, परंतु त्या औरंगजेबाचं मोगलांचं साम्राज्य सबंध हिंदुस्थान, अफगाणिस्तान असे 3-4 राष्ट्र, 3-4 देश त्यांच्यामध्ये आहेत. आणि या सगळा पैसा अदला या पुण्याच्या बाजूला जुन्नरच्या ठाण्यामध्ये ठेवलेला होता गाडूवर. मोठी बाजारपेठ जशी भारताची मुंबई आहे तशी त्यावेळची जुन्नर ठाणं. मार्च 1657 मध्ये एवढ्याशा अर्ध्या जिल्ह्यासारखं साम्राज्य घेऊन 9,000 जणांची फौज धरून त्यांना माहिती होतं की तिथे तिथे अजिबात नाही आहेत औरंगजेब. म्हणून पहिला हल्ला राजांनी त्या जुन्नरच्या ठाण्यावरती केला. मस्तकामध्ये गेले औरंगजेबाच्या. अरे यानं डायरेक्ट भरला पैसा लुटला, आमच्या राज्यामध्ये घेतला. एप्रिल 1657 मध्ये त्यावेळेस नगर सुद्धा जे औरंगजेबाचं काबीज होतं, ज्याला अहमदनगर म्हणतात, ते सुद्धा काबीज केलं. नगर सुद्धा खिशामध्ये घेतलं. आणि सप्टेंबर 1657 मध्ये ज्यावेळेस शहाजहान बिमार पडलेला होता आणि दिल्लीच्या तख्ताची बाजू चाहूल लागली होती औरंगजेबाला, शिवाजी महाराजांना माहिती होतं की औरंगजेब पठ्ठ्या शहाजहानचा मृत्यूची वाट पाहत आहेत. म्हणून औरंगजेब आपल्याला काहीच करत नाही. या माणसांनी कोकणकडे धाव घेतली, भिवंडी कब्जात केली, कल्याण कब्जात केलं, तळपायातली आग सटकून मस्तकामध्ये गेली औरंगजेबाच्या. मराठे जाने कौन सी चक्की का पीस कर आटा खाते ये मराठे. मैंने इनकी तरफ थोड़ा सा देखा क्या नहीं, ये तो खुद को बुलंद शहंशाह हिंदुस्तान समझने लगे हैं. चंद इतना सा शिवाजी गढ़ का किला, ये शिवाजी को हम कभी भी जी जान से खा सकते हैं, मार सकते हैं, बर्बाद कर सकते हैं. तरी सुद्धा एवढं मोठं साम्राज्य घडवण्याचं सामर्थ्य याच्यात कसं आलं.